हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या 2026च्या हार्दिक शुभेच्छा. आणि येणाऱ्या नवीन वर्षात तुम्ही भरभरून अभ्यास करा आणि भरभरून सक्सेस मिळवा हीच अपेक्षा व्यक्त करते. ठीक आहे, चला तर मग आजच्या टॉपिकपर्यंत आपण आजच्या काय मुद्दा घेऊन आपण व्हिडिओ बनवतो त्याकडे लक्ष देऊया. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर GMC संभाजीनगर याचा निकाल हा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. आणि आता विविध पदांचं रिझल्ट इथे जाहीर करण्यात आलेला आहे. जवळपास 12 पोस्ट आहेत. यांची जो रिझल्ट आहे, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांच्या नावापुढे तुम्हाला रिमार्क दिसणार आहे. बघू शकता यामध्ये आपण ज्या पदाचं बघतोय, मी काही पदांचं इथे रिझल्ट सांगणार आहे आणि बाकी पदांचं तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून रिझल्टचे सगळे PDF मी तुम्हाला तिथे अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही सगळे PDF बघा आणि त्यामध्ये तुम्ही जाणून घ्या स्वतःचे मार्क्स कुठल्या पदाला तुम्ही अप्लाय केलं होतं. आता तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आहे का हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर यामध्ये सुरुवातीला तुम्हाला सिरियल नंबर दिलेला आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता सिरियल नंबर दिलेले आहे, अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय केलेलं होतं म्हणजे तुमचं पोस्ट नेम दिलेलं आहे. नंतर तुम्हाला रोल नंबर दिलेला आहे. कॅन्डिडेट फुल नेम देखील इथे मेन्शन केलेलं आहे, जे महत्त्वाचं आहे. तिथे तुम्ही बघू शकता रोल नंबर पण मॅच करू शकता. ठीक आहे, चेंज नाव असेल तर त्याचं पण कॉलम इथे दिलेलं आहे. जेंडर दिलेलं आहे. पुढे दिलेलं आहे रिझर्वेशन, कास्ट कॅटेगरी कुठल्या रिझर्वेशनमधून तुम्ही अप्लाय केलेलं होतं. मग नंतर हे नॉन क्रिमिलियर सिरियल नंबर. ठीक आहे, नॉन क्रिमिलियर येस नोसाठी होतं आहे तर ते सिरियल नंबर दिलेले आहेत. नंतर आहे EWS सर्टिफिकेटचं कॉलम दिलेलं आहे. स्पोर्ट पर्सन आहात का तुम्ही त्यामध्ये विचारलेलं होतं, त्यामध्ये पण आहेत. आणि दिव्यांगचं आहे. टाईप ऑफ दिव्यांग दिलेलं आहे. ऑर्फन, एक्स सर्व्हिसमेन, प्रोजेक्ट अफेक्टेड, अर्थक्वेक अफेक्टेड. नंतर आहे ग्रॅज्युएट, पार्ट टाईम आहे का, वुमन्स रिझर्वेशन आणि मग मार्क ऑफ 10 आणि त्यानंतर दिलेलं आहे रिमार्क. जसं तुम्हाला सुरुवातीचं कॅन्डिडेटचं आपण बघूया, एका उमेदवाराचं जाणून घेऊया. सुरुवातीला 1 नंबरला ज्या व्यक्तीचं सिलेक्शन झालेलं आहे त्या व्यक्तीला किती मार्क्स आहेत बघा. यामध्ये त्या व्यक्तीला आहेत 172 एवढे मार्क्स आहेत आणि त्या व्यक्तीचं ओपन जनरल कुठलीही कॅटेगरी असेल तरी ते सर्वाधिक मार्क आहेत त्यांना, ते ओपन जनरलमधून सिलेक्ट झालेले आहेत. बघा इथे रिमार्क दिसतोय. इथपर्यंत जे कॅन्डिडेट आहेत 164 पर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट तुमचा ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो 164 पर्यंत लागलेला आहे. ठीक आहे, नंतर इकडे बघा तुम्हाला OBC जनरलचे मार्क दिसत आहेत इथे. अशा प्रकारे ज्या उमेदवारांनी GMC संभाजीनगरसाठी अप्लिकेशन केलेलं होतं आणि आता त्याचा रिझल्ट हा जाहीर झालेला आहे. ज्या उमेदवारांचं यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्या उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा. भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ते पण सिलेक्शन झाल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि तुमची जी नवीन वर्षाची सुरुवात इतकी गोड झालेली आहे त्याबद्दल खरंच खूप चांगलं वाटतं. 1 जानेवारीला हा रिझल्ट लागलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांची एक नवीन आणि गोड सुरुवात झालेली आहे. आणि ज्यांचं कुणाचं इथे सिलेक्शन झालेलं नाही तरीही तुम्ही त्याबद्दल वाईट मानू नका किंवा पुढच्या जे आपले वाटचालीकडे प्रयत्न सुरू ठेवा. नक्कीच आपल्याला यश एक दिवस गवसणी घालणार आहे. तर कधीही आपले प्रयत्न वाया जाणार नाही. ते आपले एक्झाम त्या काउंटच होणार. तुमचे जे तुम्ही एफर्ट्स आत्तापर्यंत दिलेले आहेत ते एफर्ट्स नक्कीच काउंट होणार आहे. म्हणून तुम्ही सातत्याने कन्सिस्टन्सीने स्वतःचे प्रयत्न जे आहेत ते नक्की सुरू ठेवा. यश तुम्हाला एक ना एक दिवस हे मिळणारच आहे, ते ठरलेलंच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 2026ची एक गोड सुरुवात झालेली आहे, चांगल्या रिझल्टनी सुरुवात झालेली आहे. चला मग, आणि जर तुम्हाला जे ह्या सगळ्या PDF ज्या विविध पदांची पदभरती झालेली होती त्या सगळ्या रिझल्टचे PDF जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे हा 135 पेजचा PDF आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा टेलिग्राम चॅनलवरून हा PDF डाउनलोड करून तुम्ही यामध्ये आपलं रिझल्ट हे जे आहे ते जाणून घेऊ शकता. धन्यवाद.